आणि चंची आरतीला का नव्हता? ते ताई मी चंची जवळ होते, तिची तब्येत बरी नाही म्हणून. का काय झालं? अर्धा शिशी. हा शिशी? मगाशी तर बरी होती की, काय दाढ भरली? तुम्हीच तर डोसकं फिरवलं नव तिचं. दुर्गे, अगं ताई, ती यांच्यासाठी हौसेनं शर्ट शिवत होती म्हणून माप घ्यायला गेलती, तर ह्यांनी खोलीतून हाकलून दिलं तिला. मग काय वाटलं तिला वाईट, मग रडायला लागली, लगेच लागलं तिचं डोसकं दुखाय. एकदा सांगितल्यावर कळत नाही तिला? सत्रांदा तेच काय विचारायचंय तिला? अहो पर अधिपती, तिला असं वाटतंय तुमच्यासाठी हे करावं ते करावं, फॅशनची शर्ट. फॅशन एवढी नको बाई. आमच्या आई साहेब आणतात आमच्यासाठी शर्ट, माधवर रोडवरून नाद कोळा, बस झालं तेवढं. अहो अधिपती, पण तिला काहीतरी करावं असं वाटतंय तुमच्यासाठी, तर तुम्ही. दुर्गे जा, तू आरती देवी पुढे ठेव जा. वय ताई, समजवा तुम्ही. माझ्या हॉटेल जाऊ नको म्हणा, मावशीस मावशी सारखं माझ्या डोसक्याचा ताण वाढवू. हो, नंतर बोलूया आपण, नंतर बोलूया. जा, जग जिंकून या. गोडाऊनला जाऊन येतो जरा, सप्लायरचा काय विषय आहे जरा मार्गी लावतो. ताई बघितलं अधिपती. दुर्गे, खोली ती, तिथं बोलू. म्हणजे इथं काय तुमच्या वेळेनुसार कामधंदे करायचे काय आम्ही? गोडाऊनला जाऊन आलो मी, तिथं नव्हताच तुम्ही. खोटं कशाला बोलताय? हा, वेळेला काय महत्व आहे का नाही? कच्चा माल तुम्ही पाठवला नाही तर पुढचं नियोजन कसं लावणार आम्ही, तुम्ही मला सांगा बरं. हा नाही, नेहमीच आहे तुमचं, किती वेळा समजून घ्यायचं आम्ही तुम्हाला? ठीक आहे, पुढच्या वेळी तुमच्यामुळे आधीच लय नुकसान झालंय आमचं. हा नाही म्हणलं, नुकसान झालंय, नुकसान झालंय, नुकसान अधिक मग सा, असा कसा एकच शब्द 10 वेळा सांगायला लागतोय तुम्हाला? हा, निर्णय घ्यावा लागेल तुमचा काहीतरी. चला ठेवा फोन, नंतर करतो. लय बिल झालं. भेटू. काय बघितलं ना, स्वच्छ बोलण्यात काही नुकसान नसतं. आता सवय आहे आता एवढ्या वर्षाची, लगेच कसं बदलेल? त्याला काय झालं, सवय बदलता येते. काय एका रात्रीत आम्ही बदलाय नाही. लय अपेक्षा ठेवू नका, जसं जमल तसं हळूहळू दमादमानं करायला लागलो. हो हो ठीक आहे, आपल्याला कुठे परीक्षा द्यायला जायचंय, तुम्ही प्रयत्न करता हेच खूप आहे माझ्यासाठी. तर बरं, इकडे कुठे? माझ्या मैत्रिणीकडून जरा वह्या घ्यायच्या होत्या मला. पण तुम्ही इकडे? आम्ही इथं गेलतो गोडाऊनला. चला की, माझी गाडी लावली इथे. चला चला. पावसानं धुरकाट काढले आज. द्या ते वज, द्या. काय ते वज? ओझं नाहीये ते, वह्या आहेत. वयांचं केवढं वजा, केवढा इथे, द्या इकडे. अहो शिक्षणाचं ओझं नसतं कधी, शिक्षणाने झाला तर फायदाच होतो. एक मिनिट. हा, काय झालं? मला होतं जरा. द्या. थँक्यू. ऑफकोर्स. हॅलो हॅलो. हा 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 हाय, बोल. हा हॅलो अक्षो, ऐक ना, शाळेतून येताना जरा डोकेदुखीवरची गोळी घेऊन येशील का? का ग, इराला हवी आहे का? हो ग. आई अगं, असं सारखं सारखं डोकेदुखीवरच्या गोळ्या घेणं बरोबर नाहीये. तिने सकाळीच घेतली होती ना गोळी. हो पण आता मागतीये मला पुन्हा ती. त्यापेक्षा आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया का? हो, तू बरोबरच बोलतेयस अक्षो. एक काम करू, तू शाळेत ना आली ना की आपण जाऊया डॉक्टरांकडे. हा, ये लवकर. हा हो हो, बाय. काय टेन्शन आहे काय? नाही. बहीण आजारी आहे का? बाई, बहीण आजारी आहे का? हो. काय एवढ्या का टेन्शन मध्ये आला तुम्ही? जास्त आजारी आहे का? काय झालंय? नाही नाही, ऍसिडिटी झाली तिला, बाकी काही नाही. पित्ताचा त्रास आमच्या आई साहेबांनी पण आहे. काय नाही, ते चहा वगैरे जास्त झाला नाही तर त्यासनी होतंय, त्यामुळे आलं चालत नाही त्यासनी चहामध्ये. त्यासनी सांगा आलं घालू नका म्हणा चहामध्ये. पण इराला पित्ताचा त्रास नाही होत कधीच, आणि तिथं चहा पण नाही पीत. मग काय त्यासनी पण टेन्शन आहे का? काय टेन्शन असलं तरी पित्त होत्या? काय झालं? काहीतरी चुकीचं बोललो वाटतं, माती खाल्ली मी. नाही नाही नाही, तुम्ही काही चुकीचं नाही बोलात.
मी नेते तिला, डॉक्टरांकडे नेते. बर बर. येते. अहो आस्त्रीनबाई, ताई हे घे तुझ्यासाठी चहा आणलाय. अगं चंचीनं केलाय आलं घालून. ठेव. का ताई पिणार नाहीस? आलं चालत नाही आमासनी, पित्त होतं, माहित नाही तुला? सॉरी ताई. अगं विसरलेस. अगं ते चंचीच्या नादात का नाही समजा. काय चाललंय का या चंचीचं? हा, काय सारखं त्यांचं डोसकं फिरवते ती? हा, मग ते काय चिडून बोलले की बस ते एवढं तोंड बारीक करून? ताई अगं तिला बी मन हाय की ग. असं सारखं कोणी तर हाडथूड केलं तर वाईट वाटेलच की तिला बी. पण ही जातेच कशा पैसा सारखी त्यांच्याशी बोलायला? ताई अगं तूच तर म्हणली होतीस ना का त्यांच्या मनात जागा निर्माण कर. मग ती तिच्या डोसक्यानं काय काय कराय बघती. ती त्यांच्याशी मैत्री कराय बघायल्या. पर कुठलं काय अधिपती का नाही असं 2 मिनिटं बी तिला समोर उभं राहू देत नाहीत ग. ती त्यांच्याशी बोलाय गेली का म्हणतात बाहेर जा. हे असं किती दिवस चालणार ग ताई? म्हणजे तिला अशी बिन लग्नाची किती दिवस ठेवणार? तुम्हाला म्हणलं ना व थोडं थंड घ्या म्हणून. लग्न मोडलंय ते परत जुळवायला वेळ लागतोय. लगीन फक्त अधिपतीचं नाही मोडलंय ग, लगीन माझ्या बी लेकीचं मोडलंय. पोरीची जात आहे. लोक कसे कसे बोलतात तुला तर माहित आहे की ताई. आता आपल्या घरचेच आहेत म्हणून, नाहीतर आता पतूर चंचीनं कवाच जीव दिला असता. काय ना ताई, माझी चंची का नाही तुझ्या मोर काय बी बोलत नाही ग. पर तिला बी तर मन आहे ना. आम्ही तुझ्या दारात पडून आहे ताई. आम्ही गप बसलोय पर लोक नावं ठेवायल्यात. ताई आम्ही हिथं आशा लावून बसलोय बघ. ते फकस्त तुझ्या भरोशावर. तुला सांगितलं ना आम्ही त्यांचं लग्न होणार म्हणून. ताई अगं तुला कळतंय, मला बी कळतंय, मी घेतलं समजून. पर चंची लहान आहे ग, तिला नाही कळत हे समजत. चिडचिड करते ती. परवा तू दिलेले पैसे ते मी तिला दिले. तिला म्हणलं जा पार्लरला जाऊन ये. तर म्हणली अगं मम्मी यो मुखडा सुंदर करून काय करायचं? अधिपती बघत भी नाही. आता ताई तू सांग, आम्ही करायचं तर काय करायचं? अधिपती तिच्याकडे बघत भी नाही. तिची आई म्हणून मला बी काळजी वाटते की ग ताई. मी तुला दाखवत नाही, तुझ्यामुळे मी काय बी बोलत नाही. तर मला बी वाईट वाटते की ग. हे समजा माझ्या चंची बरोबर झालं म्हणून. जर त्या दोघांचं लगीन नाही झालं का नाही ताई, तर थोबाड दावा बी जागा राहणार नाही ग. माझी लेक लग्न आधीच या घरात आहे. लोक काय काय बोलत्याला ग. पोरींची आबरू काचेसारखी असती. परवा का नाही माझी ननंद म्हणली का ती त्या घरात अधिपती बरोबर काय न करता राहिली असेल काय ग. ताई हे ऐकून का नाही माझं असं डोकं फिरलं. माझं लई मोठं भांडण झालं नंदेची. ती मला म्हणली का तू आणि तुझी लेक तुम्ही दोघी बी तुझ्या बहिणीच्या घरात जाऊन पडलायसा. तुझी बहीण काय करून घेत नाही तुझ्या लेकीला सून म्हणून. असं झालं ग ताई, असं झालं आमच्या पाहुण्या रावळ्यात. ताई तिचं जर का लगीन होणार नसेल का नाही तर तिलाच नाही, मला बी हिरे ढकलून दे बघ. कारण का मी तिला सपन दाखवली. मी तिचं आयुष्य बर्बाद केलं ताई. तिला एवढी समजी सपन दाखवली ग ताई. आम्ही तुझ्या आज्ञेबाहेर नाही बघ. तू ठरव आमचं काय करायचं ते. चंचीला सून म्हणून मान द्यायचा नाही द्यायचा तो तुझा निर्णय आहे बघ ताई. आम्ही का नाही तोंडातून एक सबूत बी काढणार नाही काढणार.
तू म्हणशील ते ऐकू, तू म्हणशील ते ऐकू बघताय. हो मास्तरीनबाई, काय झालं? काय विषय चुकला का भाषा चुकली? नाही. काय नाही. हा सॉरी, तुम्ही काय म्हणालात मी ऐकलं नाही. अहो मी म्हणलं की टेन्शनमुळे पण होतंय पित्त. काय झालं? असणारच. हो तुम्ही जरा थांबा. तुम्ही जरा ना मोकळं बोला, पटल असं बोला जरा. म्हणजे म्हणजे तुम्ही जे बोलता ते खरं वाटत नाही. तुम्ही तर म्हणता मी कवा खोटं बोलत नाही. नाहीच बोलत मी खोटं. मग सांगा बरं काय झालंय नेमकं? पर्सनल आहे. मी ऐकतो लोकांचं पर्सनल. तुम्हाला मागच सांगितलं की मी. सांगा. आणि तुम्ही म्हणला का नाही आपण आता दोस्त आहे म्हणला का नाही? हो आहात तुम्ही दोस्त, हा मित्र, पण मग मग सांगा. घरगुती आहे. अहो मला चालतंय घरगुती टेन्शन. सांगा तुम्ही. अहो ते वह्यांचं बंडल पहिलं द्या इकडे. कसलं वह्यांचं? मग तेच म्हणलं मी. बाळा सरक. काय? अहो तुम्हाला नाही झाडाला म्हणलं. काय टेन्शन आहे सांगा जरा. आता जरा नॉर्मल वाटलं चुकांची दुरुस्ती केलं. काय टेन्शन आहे? तुम्ही कुठे बोलणार नाही ना? आई साहेबांची शपथ. नाही नाही, शपथ नका घेऊ. माझा विश्वास आहे तुमच्यावर. मग सांगा की. इराचं टेन्शन आलंय मला. काय टेन्शन? इराचा बॉयफ्रेंड आहे निखिल. आईला बॉयफ्रेंड? एवढं काय रिॲक्ट होत आहे? असतात बॉयफ्रेंड, कॉमन आहे. आणि त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर. आणि असू दे असू दे. चांगला घेऊ. चांगला असू दे. असायला पाहिजे. मला माहित नव्हतं म्हणताना मी आपलं. हा बरं जाऊ दे. काय मग प्रॉब्लेम काय आहे? निखिल बॉयफ्रेंड. बॉयफ्रेंड ड ड ड. मी काय वेगळं म्हणलं काय? तुम्ही बॉयफ्रेंड ट म्हणाला, ट नाही ड. हा तेच ड. पुढं जाऊ दे. पुढं 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 पुढं. हा 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 हा. मुद्द्यावर या. मुद्द्यावर या. चुकांची दुरुस्ती राहून दे. म्हणलं की पुढं. हा बॉयफ्रेंड आहे त्याचं काही टेन्शन आहे का? बोला पुढं. बॉयफ्रेंड आहे हे टेन्शन नाहीये, पण सध्या त्यांची खूप भांडणं होतात. नातं म्हणल्यावर तेवढं चालायचं घेऊ बारीक सारीक. अहो पण यांची भांडणं वेगळी आहेत. का काय 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 म्हणजे कळलं ना मला. म्हणजे सिरियस आहेत. सिरियस म्हणजे? म्हणजे म्हणजे आपण भांडणासाठी बोलतो ना, बोलायला लागतं, पण ह्यांच्यामध्ये संवादच होत नाही. तो तिचे फोन उचलत नाही, मेसेजेसला उत्तरं देत नाही, आणि जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा तेव्हा फक्त भांडतात. कारण काय पण भांडणाचं? मला वाटतं मी आहे. का तुम्ही? का माझं लग्न मोडलं त्याचा त्याच्या नात्यावर परिणाम झाला. असं बोलता बोलता रडते तुम्ही? काय तुम्ही पण रडू नका. सॉरी. सॉरी कशाला? आता रडू नका रडू नका. शांत व्हा जरा. सॉरी. मी माझ्यामुळे उशीर झाला ना आपल्याला. उशीर होतोय आणि मी ना उगाच डोळ्यातून पाणी काढलं. मी काय उशीर म्हणजे काय? कुठं जग जिंकायला जायचंय आणि पाणी काढलं नाही तुम्ही? आलं. राहू दे. थांबा आता चहा घेऊया आपण. ए बाळ्या, हे काय केलं तुम्ही? 2 कटिंग सांगितले. इथं काय सांगणार तू? नाही नको, मला नकोय काही कटिंग. काही नकोय मला. अहो आता इथं बसलोय तर उगाच वाळलं बसण्यापेक्षा 2 चहा मारू ना. पावसा पाण्यात जरा 2 भुरके मारले की भारी वाटते. नको नको, खरंच नको. अहो चालतंय बाळ्या. ये रे बाबा लवकर. हे उठून जायच्या आधी ये लवकर. आलास काय? ह्याचा धंदा कशाला बुडवायचा? काय बाळ्या कसं आहेस? हो मस्त. हा पण तुमचा भाऊ आहे आपला. या थँक्यू. कोर्स. आणि सॉरी. सॉरी कशाला आता? माझं चुकलंय अधिपती. माझं सगळं चुकलंय. तुम्ही काही केलेलं नाहीये. हो पण ह्या सगळ्याला मीच जबाबदार आहे ना. माझ्यामुळे त्या दोघांमध्ये प्रॉब्लेम्स होत आहेत. मी सगळ्याला जबाबदार आहे. अहो नाही हो, असं नाही होत. तुम्ही मला काय म्हणलं होता? 2 माणसांचं नातं तिसरा माणूस तोडू किंवा जोडू शकत नाही. हे कोण म्हणलं होतं? मी परका माणूस म्हटलं होतं अधिपती. पण जर तिसरा माणूस फॅमिली असेल तर तो तोडू किंवा जोडू शकतो नातं. नक्कीच. आणि माझ्यावरून निखिलचे आई बाबा इराची परीक्षा करतायत. पण तुमच्यात काहीच खोट नाहीये असं तुम्हाला वाटतं? पण हे खरं आहे ना? हो पण ते त्यांना कोण सांगणार? आपण सांगायचं. कसं? अधिपती एवढं सोपं नाहीये ते.
माझं लग्न मोडल्यामुळे निखिलच्या आईबाबांना इरा सून म्हणून नकोय असं निखिल इराला सांगतोय. एक मिनिट. नंबर 1, तुमचं लगीन मोडलं ह्याच्यात इराताईची काय सुद्धा चूक नाहीये, बरोबर. आणि नंबर 2, त्याच्यात तुमची बी काय चूक नाहीये, बरोबर. बरोबर. मला तेच कळत नाहीये. आता मला इतका स्ट्रेस यायला लागलाय ना अधिपती. माझ्यामुळे इराचं नुकसान नको व्हायला. माझ्यामुळे त्यांच्यातले प्रॉब्लेम संपायला पाहिजेत आता. ऐका टेन्शन घेऊ नका. आता नातं आहे म्हणल्यावर प्रॉब्लेम होणार का नाही होणार? होणार, तेवढं चालायचं. पण नातं आहे ना शाबू, ते तुटलेलं नाही ना. आपण सोडूया की सगळं मग. आपण म्हणजे तुम्ही सोडवशीलच की. आणि काय लागलं तर मी आहेच तुमच्या संग फुकटचा सल्लागार म्हणून. तसं मी फुकटचा सल्ला द्यायला आवडतातच मला. आता कसं हसला, भारी वाटतंय एकदम हसल्यावर. असं हसत राहा. यो बी एक फुकटचा सल्ला. हे बघा, माझं एक साधं सरळ म्हणणं आहे, फोन बिनवर काय समजवणं होत नसते. त्यापेक्षा झम्मगन समोर जायचं त्या माणसाच्या. काय स्पष्ट बोलायचं समक्ष. यो सूर्य यो जयद्रथ, विषय एंड. हो, तुमचं म्हणणं अगदी खरंय. अगदी खरंय तुमचं. प्रत्यक्ष भेटून बोललेली ना गोष्टी सोप्या होतात. मग भेटा की तुम्ही. आणि इराताईचा नवरा म्हणजे काय धाकल्या भावासारखाच हो. मुलगा झाला नाही अजून. अहो मनानं मानलं की झालं हो. अक्षदा डोसक्यावर पडणं हे फक्त सोपस्कार असतात. हा, आणि तुम्ही बोलणार नीट, मला खात्री आहे. तुम्ही असं एकदम मुद्दा सांगायला लागला नाही, समोरचा गबखारच होऊन जाणार आहे. तुम्ही नीट करणार सगळं, टेन्शन घेऊ नका. बोला तुम्ही. बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे. मी बोललं पाहिजे निखिलशी. आणि गरज पडली तर मला सांगा, मी बोलून घेतो त्यांच्या संग. काय मला मास्तरीनबाई म्हणजे मला त्यांच्यासंग बोलायला खरंच लय मनापासून आवडते आहे. मनानं चांगली मुलगी आहे ती. पण ते जे काय करतात ना ते एकदम जीव ओतून करतात, म्हणून मला ते आवडतात. खरं सांगतो, त्यांच्याकडे बघितलं ना मला असं वाटतं की मंदिरातली अशी ज्योती असते की नाही, अशी ज्योती आहे. तुझी जागा आमच्या घरात आहे. आता ही जागा अधिपतीच्या मनात निर्माण कर आणि लवकर सून म्हणून या घरात ये. मास्तरीनबाई लई वेगळ्या आहेत आईसाहेब. एकदम शांत, इथनं क्लिअर आहेत होत्या. त्यासनी चिंता नाही, काय नाही तुमच्या वनी जायत त्या. सगळं नीट करणार त्या. बघा तुम्ही, अशी बाई बघितली नव्हती. नको 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 नको. नाही अहो ते नाही. तुम्ही नका बोलू, मी बोलते. असं होय. तरी म्हणलं एक सांगून ठेवा, तसं काय वाटलंच कमी जास्तला तर तुम्ही मला बिंदास सांगा, मी बघतो मग. आणि इराताईला बी माझा निरोप द्या. म्हणा तायडे, टेन्शन घेऊ नको, लोड घेऊ नको, सगळं नीट होणार. सवय. ठीक आहे. पण थँक्यू अधिपती. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. आधी मला खूप टेन्शन आलं होतं इराचं, पण तुमच्याशी बोलून एकदम हलकं वाटलं. आता असं वाटतंय की सगळं ठीक होईल. होणारच आहे सगळं ठीक. न ऊन कुठे जाते, काय लोड घेऊ नका. आणि नाही झालं ठीक तर आपण करूया की सगळं. आपण कशाला आहे, काय होत नाही. सान्नगणे भेटायचं, दान्नगणे बोलायचं, छाम्मगणे सगळं जुळवून टाकायचं. बघा काही कळलं नाही. हा घे बाबा. थांबा मी देते. हो थांबा, राहू द्या. का? नाही मी देते. हो मी म्हणलं चहा पिवा म्हणून. थांबा. अहो पण मी प्यायले ना चहा. थांबा. हो राहू द्या, हो राहू द्या. हे काय, मी म्हटलं ना मी देणार आहे म्हणून. पण मी असताना तुम्ही का देणार? अहो मी ठीक आहे. TTMM करू. TTM, तुमचे तुम्ही, माझे मी. TTMM भारी आहे. पण असलं काय करू नका, मला द्यायचे तुमचे पैसे. ठीक आहे. माझे तुम्ही द्या, तुमचे मी देते. हो मास्तर बाई, असं काय करताय? मैत्रीण हो आपली. अधिपती, मैत्री आणि हिशोब वेगळा ठेवायचा. त्याला काय होतंय, आमच्याकडे ठीक पैसा आहे का? माझ्यावर उधळायला नाही येतो आणि मला नाही चालणार ते. नात्यामध्ये व्यवहार नीट असला की रिस्पेक्ट वाढतो. एका चहाचे किती झाले दादा? 10 रुपये. हा, सुट्टे नाही दादा. असतील बघ. नाही तो दादा. मग असू दे, ठेव सगळे तुझ्याकडे, नंतर दे. मी देऊ? मी देते. काका तुम्ही का आता का हे घ्या. आता का आमच्या देवाला चालत नाही आता असं तुम्ही दिलेलं? अहो नाही आहेत ना तुमच्याकडे सुट्टे. पण आपलं ठरलंय ना मग TMM काय ते? TTMM. हा मग
अहो पण आता नाही येत ना तुमच्याकडे सुट्टे, मग ह्यावेळी मी देते हा चहा माझ्याकडून, ठीक आहे? नंतर तुम्ही द्या. हो मास्तरीन बाई, आता तुम्ही अहो सांगितलं ना तुम्ही नंतर द्या म्हणून. हे घ्या. ठीक आहे द्या, आम्हाला चालतंय आमचे पैसे तुम्ही दिले तर. बरं चला शाळेत सोडतो तुम्हाला. नाही नको, मी जाईन माझे. हा आता हे ऐकणार नाही हं. एक मी तुमचं ऐकलं ना, आता तुम्ही माझं ऐकायचं. तुम्ही माझे पैसे दिले ना चहाचे, आता मी तुम्हाला सोडूच शकतोय. चला चला. खरं आहे, आम्ही चंचीला शब्द दिला. दुर्गीने जे केलं ते केलं, पण पोरीला आशेला आम्ही लावलंय. आम्ही तिच्या मनात स्वप्न जागी केली. आम्ही तिला या घरची सून करून घेण्याचं वचन दिलं. अधिपती मास्तरनी पायी येडे झाले आहेत. तिचा नाद सोडणार नाहीत असंच वाटतंय. पण आता गप बसून नाही चालणार. तिच्यापासून अधिपतींना तोडलंच पाहिजे. आणि ह्यामध्ये हाताशी धरावी अशी एकच व्यक्ती आहे, स्वतः मास्तरीन.